भंडाऱ्यात दिवसभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 30 पेक्षा अधिक राज्यमार्ग बंद झालेत। अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरले, साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर हजारो हेक्टर शेती देखील पाण्याखाली गेली। अशातच भंडाऱ्यातून नागपूर जिल्ह्यातील रामटेकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग देखील बंद झालाय। तवेपार गावाजवळ रस्त्यावरून 1.5 ते 2 फूट पाणी वाहत असल्याने प्रशासनाने हा महामार्ग बंद केलाय, तरीही वाहन चालक जीव धोक्यात घालून प्रवास करतायत। याचा आढावा घेतलेला आहे प्रशांत देसाईने। सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने भंडारा नागपूर हा जो रामटेक मार्ग आहे, हा नागपूरकडे जाणारा मार्ग या खास रोड परिसरात तवेपार इथे बंद पडलेला आहे। बघू शकता या मार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पावसाचं पाणी आलेलं आहे। हा मार्ग प्रशासनाने बंद केला असला तरी तिथून मोठ्या जीव जोखमी घालून वाहनधारक इथून जात असतानाचे चित्र इथं बघायला मिळतात। एकत्रितच भंडाऱ्यामध्ये आज सकाळीपर्यंत 24 तासात 77 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। अक्षरशः हा मुसळधार पावसाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना, प्रवाशांना इथं बसण्याचं चित्र दिसत आहे। पण दुसरीकडे या पावसाचा मनसोक्त आनंद घेतानाही प्रश्नही दिसत आहे। प्रशांत नाही, एबीपी माझा भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।